महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन आपल्या देशातल्या सुप्रीम कोर्टाची अवस्था एखाद्या चावीच्या खेळण्यासारखी झाली आहे का असा प्रश्न मनात निर्माण होतो तेव्हा सुप्रीम कोर्टाच्या प्रतिष्ठेची काळजी वाटायला लागते। देशातली न्यायदान करणारी ही सर्वोच्च संस्था, तिची प्रतिष्ठा पावित्र्य जपलं पाहिजे, तिचा आदर केलाच पाहिजे। पण हे इतरांसाठी लागू होतं तेव्हा ते तिथल्या यंत्रणेलाही लागू होतं। म्हणजे संस्थेची पदाची प्रतिष्ठा आधी त्या पदावरच्या व्यक्तींनी राखायची असते, त्यानंतर इतरांच्याकडून तशी अपेक्षा करणं इष्ट ठरतं। दुर्दैवानं सुप्रीम कोर्टाची विश्वासार्हता केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारपेक्षा अधिक वेगानं घसरायला लागल्याचं पाहायला मिळतं। तेव्हा कुणाही सामान्य माणसाला वाईट वाटल्या वाचून राहत नाही। सुप्रीम कोर्टानं नुकतंच रेवडी कल्चर संदर्भात जे तारे तोडले आहेत त्या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। नमस्कार, मी विजय चोरमारे, आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान। तर झालं असं की देशातल्या विविध राज्य सरकारांच्या रेवडी संस्कृतीवर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयानं म्हणे ताशेरे ओढले। अनेक राज्यांची सरकार आर्थिक दिवाळखोरीत आणि कर्जाच्या ओझ्याखाली असताना त्यांच्याकडून निवडणुकीआधी रोख रक्कम वितरित करणाऱ्या योजनांच्या घोषणा केल्या जातात। अशा खिरापती वाटण्यापेक्षा सरकारनं रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रित करायला हवं असं सुप्रीम कोर्टाला वाटतं। मोफत योजनांच्यामुळं अनेक राज्यातील सरकारांच्यावर कर्जाचा बोजा वाढलाय आणि उत्पन्नही घटलंय, अशी टिप्पणी सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं यावेळी केलेली आहे। म्हणजे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर तमिळनाडूच्या वीज कंपनीशी निगडीत एका प्रकरणाची सुनावणी होती। सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाला बागची आणि न्यायमूर्ती विपिल पंचोली यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली। तमिळनाडू पॉवर डिस्ट्रीब्युशन कंपनीनं ही याचिका दाखल केली होती। या कंपनीनं तमिळनाडू सरकारच्या वीज सुधारणा नियम 2024च्या कलम 23ला याचिकेद्वारे आव्हान दिलं होतं। तमिळनाडू सरकारनं शेवटच्या क्षणी मोफत वीज योजना का जाहीर केली हे सर्वोच्च न्यायालयानं सरकारला स्पष्ट करायला सांगितलं। वीज कंपनीनं सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं की त्यांनी विजेचे दर आधी ठरवलेले होते, मात्र नंतर सरकारनं वीज मोफत देण्याचा निर्णय घेतला। यावरून सरन्यायाधीशांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली। सुप्रीम कोर्टाची भूमिका दुटप्पी आहे का असा प्रश्न आला तर इथं आपल्याला होय असं थेट म्हणता येतं। कारण सरकार कोणतं आहे आणि कुणाच्या फायद्याचा निर्णय आहे हे बघून सुप्रीम कोर्ट आपला निकाल देत असावं अशी शंका येण्यास जागा आहे। म्हणजे बघा, आता तमिळनाडू, पश्चिम बंगाल या दोन मोठ्या राज्यांच्या निवडणुका तोंडावर आहेत। या दोन्ही राज्यांच्या मध्ये तमिळनाडूमध्ये डीएमकेचं आणि पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचं अशी विरोधी पक्षांची सरकार आहे। निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारांनी लोकप्रिय घोषणा करण्याची प्रथा आपल्याकडे रूढ झाली। त्यामुळे ही दोन्ही राज्ये काही लोकप्रिय निर्णय घेऊ शकतात। त्यांच्या अशा योजना रोखण्यासाठी केंद्रातलं भाजपचं सरकार सुप्रीम कोर्टाची मदत तर घेत नाही ना, अशी शंका इथं उपस्थित झाल्यावाचून राहत नाही। कारण महाराष्ट्र सरकारनं लाडकी बहीण योजना लागू केली तेव्हा कोर्टाला त्याबद्दल काहीच वाटलं नाही। सरकारची आर्थिक परिस्थिती नाही किंवा सरकारवर बोजा वाढतोय असं कोर्टाला काही वाटलं नाही। पाठोपाठ बिहार सरकारनं महिलांच्या खात्यावर निवडणुकीच्या तोंडावर 10-10 हजार रुपये जमा केले। लाखो महिलांच्या खात्यावर तर ऐन निवडणुकीत मतदानाच्या 4 दिवस आधी पैसे जमा झाले होते। आपल्याला आठवत असेल, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला होता। त्यावेळी कोर्टानं त्यात हस्तक्षेप केला नाही किंवा कोर्टाला त्यात काही गैर वाटलं नाही। पण जेव्हा विरोधी पक्षाचं सरकार असलेल्या तमिळनाडूचा विषय येतो तेव्हा सुप्रीम कोर्ट जागं होतं। म्हणजे भाजपला निवडणूक जिंकण्यासाठी मदत होत असताना कोर्टानं बघ्याची भूमिका घेतली। त्यावेळी त्यांना कर्जाचा बोजा वाढतोय वगैरे आठवलं नाही आणि तमिळनाडू सरकार जेव्हा मतदारांना लाभ देऊ लागलं तेव्हा कर्जाचा बोजा, उत्पन्नातल्या घट वगैरे गोष्टी आठवायला लागल्या। हे एका अर्थानं चांगलंच आहे असं म्हणता येऊ शकतं। म्हणजे उशिरानं का होईना सुप्रीम कोर्टाला शहाणपणा येत असेल तर त्याचं स्वागतच करायला पाहिजे। तर तमिळनाडूच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टानं काय ज्ञान दिलं
सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले, जर सरकारनं पैसे, मोफत वीज आणि इतर सुविधा फुकटात दिल्या तर त्याचा खर्च कोण उचलणार? या खिरापतींचा खर्च शेवटी कर भरणाऱ्या लोकांच्यावरच पडणार. अशा योजनांच्यामुळे देशाचा विकास खुंटेल. अनेक लोकांना शिक्षण आणि मूलभूत अत्यावश्यक गोष्टी घेता येणार नाहीत. त्या लोकांना सुविधा देणं राज्य सरकारचं कर्तव्य आहे. पण जे आधीच चांगलं जीवन जगतायत अशा लोकांच्या खिशात सरकारच्या मोफत गोष्टी जात आहेत. राज्य सरकारला याकडे गांभीर्यानं पाहावं लागेल, वगैरे वगैरे वगैरे. अलीकडे काही राज्यांच्या मध्ये निवडणुकींच्या पूर्वी अनेक कल्याणकारी योजना अचानक जाहीर करण्यात आल्या. जर खात्यात थेट रक्कम हस्तांतर करणारी योजना आणली तर लोक काम करतील का, असा बिनतोड सवाल सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं उपस्थित केलाय. मूळ मुद्दा आहे की हे शहाणपण आधीच का सुचलं नाही? विरोधी पक्षांच्या सरकारांनी योजना जाहीर केल्यावरच हे शहाणपण कसं काय सुचतं? भाजपची सरकार रेवड्या वाटत होती तेव्हा हे शहाणपण कुठं गेलं होतं? तमिळनाडूच्या निमित्तानं सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इतर राज्यांनाही सुनावलं, जर तुम्ही अन्न, वीज, सायकली मोफत देत असाल तर तुम्ही कोणत्या पद्धतीची संस्कृती जोपासत आहात? हे मतांसाठी ध्रुवीकरण नाही का? जर सरकार लोकांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत मोफत अन्न, गॅस, वीज देत राहिले तर लोक काम का करतील? अशाने तर आपण कार्यसंस्कृती संपवत आहोत. गरिबांना मदत करणं समजण्यासारखं आहे, पण कोणताही फरक न करता सगळ्यांना मोफत सुविधा देणं योग्य नाही, अशा शब्दात सुप्रीम कोर्टानं सरकारांच्या रेवडी संस्कृतीला फटकारलं. आता सुप्रीम कोर्टाची हिंमत असती तर त्यांनी देशातल्या 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य पुरवण्याच्या केंद्र सरकारच्या योजनेला फटकारलं असतं. या योजनेमुळे हजारो लोक आळशी आणि आयदी बनलेत. शेतात काम करण्यासाठी मजूर मिळेनासे झाले आहेत. अर्थात ज्या गोष्टींचा भाजपला फायदा होतो त्याबद्दल कोर्टाची तक्रार असत नाही, हे इथं लक्षात घ्यायला पाहिजे. सुप्रीम कोर्टाचा पक्षपातीपणा या एकाच बाबतीत दिसत नाही. अशा अनेक बाबी आहेत जिथं सुप्रीम कोर्ट केंद्रातल्या मोदी सरकारच्या सोयीच्या भूमिका घेतं. सरन्यायाधीशांच्या एकूण व्यवहारांच्याकडे जर आपण बघितलं तर न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्यानंतर जे सरन्यायाधीश आले त्यांनी त्या पदाचं अधिकाधिक अवमूल्यन केल्याचं दिसून येतं. मधला अपवाद फक्त न्यायमूर्ती उदय लळित यांचा होता. त्यांनी आपल्या अगदी अल्प कालावधीत पदाची प्रतिष्ठा राखण्याचा कसोशीनं प्रयत्न केला. न्याय व्यवस्थेवर ताबा मिळवणं हे जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीला मोदींच्या काळात मिळालेलं सर्वात मोठं वरदान आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. न्याय मिळण्याची आशा जवळपास संपुष्टात आले. हे भीतीदायक वास्तव दिवसेंदिवस अधिक गडद होत चाललंय. न्यायपालिका आता संविधानाचं रक्षण करणारी स्वतंत्र आणि निष्पक्ष संस्था राहिलेली नाही, हे आपल्याला पदोपदी जाणवत राहतं. अलीकडे एक उदाहरण आठवून बघा. बिहार निवडणुकीच्या संदर्भात प्रशांत किशोर यांनी याचिका दाखल केली होती. ती याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयानं तुम्हाला मतं मिळाली नाहीत म्हणून तुम्ही इथे आलात का, अशी विचारणा केली. एवढी सुमार टिप्पणी एखाद्या राजकीय पक्षाचा प्रवक्ता सुद्धा करू शकत नाही, किंवा प्रवक्ताच करू शकतो. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून अशी अपेक्षा नसते, पण ते इथं घडलेलं आहे. UGCच्या प्रकरणात सरकार अडचणीत आल्यावर सर्वोच्च न्यायालयानं सरकारला परस्पर थेट मदत करून आपली जबाबदारी पार पाडली. यातलं सगळ्यात गंभीर प्रकरण होतं ते आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिश्व शर्मा यांचं. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिश्व शर्मा यांच्या कथित द्वेषपूर्ण भाषणाच्या विरोधातल्या याचिकेवर सुनावणी घ्यायलाच नकार दिला. म्हणजे बघा, एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री एखाद्या संपूर्ण समाजाच्या विरोधात विद्वेषपूर्ण आणि चिथावणीखोर वक्तव्य करीत असतो. संविधानाचं रक्षण करणाऱ्या सर्वोच्च संस्थेला ते गंभीर वाटत नाही आणि ती सुनावण्यास तयार नसते. किती गंभीर बाब आहे. याच सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी मुंबईत येऊन मध्यंतरी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हस्ते सत्कार स्वीकारला होता. म्हणजे त्यांच्या पक्षचिन्हांची प्रकरणं सर्वोच्च न्यायालयापुढे प्रलंबित असताना सरन्यायाधीशांनी असा सत्कार स्वीकारताना त्यांच्या मनाला काहीच का वाटलं नसेल. मागं अलाहाबाद उच्च न्यायालयातल्या एका विद्यमान न्यायाधीशानं विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात जाऊन तिथं मुस्लिम समुदायाच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. सर्वोच्च न्यायालयानं त्याबाबत स्पष्टीकरण मागितलं. त्यावर त्या न्यायाधीश महोदयांनी मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे असं सांगितलं. कुठून येतो हा आत्मविश्वास, असा प्रश्न उपस्थित झाल्या वाचून राहत नाही. न्याय व्यवस्थेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करता येऊ शकतात. सर्वोच्च न्यायालयाच्या 4 न्यायमूर्तींनी काही वर्षांपूर्वी जाहीर पत्रकार परिषद घेऊन आरोप केले होते.
आरोप करणाऱ्या त्यातल्या एक न्यायमूर्ती रंजन गोगोईंचं पुढं काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. सत्ताधाऱ्यांना संरक्षण देताना न्यायमूर्ती कोणताही विधिनिषेध पाळत नाहीत आणि विरोधकांचे मुद्दे येतात तेव्हा त्यांच्यातला रामशास्त्री जागा होतो. न्यायव्यवस्थेतल्या या एकूण अनागोंदीमुळे सामान्य माणसाचा न्यायालयांच्यावरचा विश्वास डळमळीत व्हायला लागलाय. सगळ्या घटनात्मक संस्था उद्ध्वस्त होत आल्यात. अशा परिस्थितीत न्यायालय हे सामान्य माणसाचं शेवटचं आशास्थान होतं, तेही जवळपास संपुष्टात आलंय. धन्यवाद.